एसबीआय ग्राहकांसाठी मोठा अलर्ट, कारण 23 मे ते 28 मे दरम्यान एसबीआयच्या अनेक शाखा सलग 6 दिवस बंद राहू शकतात. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 23 मे पासून 28 मे 2026 पर्यंत शाखांमधील कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामागे 3 कारणे आहेत: वीकेंड, एसबीआय कर्मचाऱ्यांची प्रस्तावित 2 दिवसाची हडताल आणि बकरी ईदची सुट्टी. 23 मे रोजी महिन्याचा चौथा शनिवार आहे आणि 24 मे रोजी रविवार आहे. नियमानुसार दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात, त्यामुळे या 2 दिवसात शाखा बंद राहतील. यानंतर 25 आणि 26 मे रोजी ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशनने देशव्यापी 2 दिवसाच्या हडतालीची घोषणा केली आहे. ही हडताल वर्कमेन कॅटेगरी म्हणजेच क्लर्क आणि इतर स्टाफकडून केली जाणार आहे. त्यामुळे कॅश काउंटर, चेक क्लिअरिंग, पासबुक अपडेट आणि शाखेतील रोजची कामं प्रभावित होऊ शकतात. यानंतर 27 आणि 28 मे रोजी बकरी ईदच्या सुट्ट्या. देशातील बहुतांश भागात 27 मे रोजी बँका बंद राहतील, तर काही राज्यात 28 मे रोजी सुट्टी असेल. जम्मू काश्मीरमध्ये मात्र 27 आणि 28 मे दोन्ही दिवस बँका बंद राहू शकतात. म्हणजे काही भागात एसबीआय शाखा 23 ते 28 मे पर्यंत सलग 6 दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. कर्मचारी हडताळ का करतात हे समजून घेऊया. ASIBISFने 16 मागण्यांसाठी ही हडताल जाहीर केली आहे. यात मेसेंजर आणि आर्म गार्डची भरती, पुरेसा स्टाफ, आउटस्टेअरिंगवर रोक, NPS पेन्शन आणि फंड मॅनेजर निवडण्याचा पर्याय, इंटर्न सर्कट ट्रान्सफर, वेतनातील असमानता, मेडिकल रिबोर्समेंट सुधारणा, HRMS समस्या, PF ट्रस्टेशन नॉमिनेशन आणि क्रॉस सेलिंगच्या नावाखाली होणाऱ्या मिस सेलिंगवर लगाम अशा अनेक मागण्या. याच ग्राहकांवर थेट परिणाम होऊ शकतो. चेक क्लिअरिंग, कॅश डिपॉझिट, विड्रॉलवर, पासबुक अपडेट, लोन डॉक्युमेंटेशन आणि ब्रांचेसमध्ये होणारी इतर कामं अडकू शकतात. मात्र ऑनलाईन बँकिंग, UPI, ATM आणि डिजिटल सेवा सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांनी शक्यतो डिजिटल व्यवहारांचा वापर करावा आणि ब्रांचमधील आवश्यक कामं आधीच पूर्ण करून घ्यावी. आता या सगळ्या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा जरा हटके कहाण्यांसाठी जरा हटकेला आता सबस्क्राईब करा.